नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. पीक विमा भरत असताना आता काही CSCVLना किंवा फार्मरना एक प्रॉब्लेम येत आहे. त्यांचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होत नाही आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करत असताना त्यांना एक एरर पाहायला मिळत आहे. तो एरर काय आहे? "धिस मोबाईल नंबर इज ऑलरेडी लिंक्ड विथ अनदर फार्मर." हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं काय सोल्युशन असणार आहे? यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की मागील रब्बी हंगामापासून पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल OTPने व्हेरिफाय करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला हेही माहीत असेल की एका अर्जासाठी आता एकच मोबाईल नंबर वापरायचा आहे. या अगोदर आपण काय करत होतो की एकापेक्षा जास्त जर अर्ज असतील तर त्यासाठी एकच मोबाईल नंबर वापरत होतो. त्यावेळेस तुम्हाला मोबाईल OTP व्हेरिफिकेशन आवश्यक नव्हतं. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता एका शेतकऱ्याला एकच मोबाईल नंबर वापरायचा आहे आणि तोही तुम्हाला OTPने व्हेरिफाय करायचा आहे. तर हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं काय सोल्युशन असणार आहे? चला तर मग पाहूयात. पीक विमा भरत असताना मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज दाखवला जातो. "धिस मोबाईल नंबर इज ऑलरेडी लिंक्ड विथ अनदर फार्मर." हा एरर कशामुळे येत आहे? तर यापूर्वी तुम्ही पीक विमा भरत असताना या शेतकऱ्यानं हाच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जासाठी वापरलेला आहे. आता तुम्हाला एकच काम करायचं आहे. हा जो मोबाईल नंबर आहे तो एकाच अर्जासाठी तुम्ही वापरू शकता. तोही त्या 3 किंवा 4 अर्जापैकी ज्या अर्जाला तुम्ही सर्वप्रथम तो मोबाईल नंबर वापरलेला आहे, तोच मोबाईल नंबर त्या एका अर्जासाठी लागू होतो. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? एक नवीन मोबाईल नंबर ॲड करायचा आहे आणि त्याचं OTPनं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त अर्जासाठी मोबाईल नंबर वापरलेला नसेल, तर त्याचं दुसरं एक रिझन आहे. तुम्ही हा मोबाईल नंबर फार्मर ID कार्ड काढण्यासाठी वापरलेला आहे. कारण पीक विमा वेबसाईटवर फॉर्म भरत असताना आता तुम्हाला फार्मर ID ऑटोमॅटिक फेच केला जातो. तुमच्या आधारला जो फार्मर ID लिंक झालेला आहे, तो फेच केला जातो आणि त्याचाच मोबाईल नंबरही तुम्हाला इथं फेच करताना तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं दाखवला जातो. जर तुमचा त्या मोबाईल नंबरवर कोणी फार्मर ID काढलेला असेल, तर तो तुमचा मोबाईल नंबर इथं व्हेरिफाय होणार नाही. तर याचं काय सोल्युशन आहे? तुम्हाला असा मोबाईल नंबर वापरायचा आहे, जो तुम्ही पीक विमा अर्ज भरत असताना यापूर्वी एकाच अर्जाला वापरलेला आहे किंवा पीक विमा भरत असताना यापूर्वी तो मोबाईल नंबर वापरलेला नसावा. असा मोबाईल नंबर वापरून तुम्हाला OTPने व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. तुम्ही फार्मर आयडीसाठी एकच मोबाईल नंबर वापरलेला असेल, तरीही तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे. याचं एकच सोल्युशन आहे. तुम्ही पीक विमा भरत असताना यापूर्वी जो मोबाईल वापरलेला नाही, तो मोबाईल वापरा. तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे पीक विमा भरत असताना ज्यांना एरर येत आहे, त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.